नमस्कार, फनी प्रवीण यूट्यूब चॅनलवरती आपलं स्वागत आहे। आज आपण जो खारघर तुर्भे जो टनल बनत आहे, जो खारघर पासून तुर्भेपर्यंत जाण्यासाठी जो एकदम इझी कनेक्टिव्हिटी असणार आहे त्याची माहिती आपण आज पाहणार आहोत। चॅनलवर तुम्ही पहिल्यांदा असाल चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा, म्हणजे येणारे असे लेटेस्ट नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। जो खारघरच्या दिशेने जो तुर्भेला जाण्यासाठी जो टनल बनत आहे, जो खारघर सेक्टर 28-29 मध्ये जो गुरुद्वारा आहे, त्या गुरुद्वाराच्या बॅक साइडने जे खारघरचे जे डोंगर रांगा आहे, त्या डोंगर रांगामधून हा तुर्भेला कनेक्ट होणार आहे। हा प्रोजेक्ट हा 2099 करोड रुपयाचा जो प्रोजेक्ट आहे, हा ऋत्विक एंटरप्राइजेस या कंपनीला देण्यात आलेला आहे आणि हा प्रोजेक्ट 2028 मध्ये पूर्ण होणार आहे। या प्रोजेक्टमुळे जे खारघर आणि तळोजामधील जे ज्यांना ट्रॅफिकचा सामना करावा लागतो तो काही प्रमाणात हलका होणार आहे। या प्रोजेक्टमुळे जे खारघर मधून आपल्याला डायरेक्ट तुर्भे म्हणजे जो 40 मिनिटाचा अंतर आहे ते 10 मिनिटांमध्ये होणार आहे, जेव्हा आपण ह्या टनल मधून जेव्हा तुर्भेला कनेक्ट होणार आहे। आणि या तुर्भेच्या पासून आपल्याला वाशी आणि ठाणे तिथून 20 मिनिटांमध्ये, म्हणजे आपण जर खारघरच्या दिशेने जर सुरुवात केली प्रवासाला तर आपल्याला 30 मिनिटांमध्ये आपण ठाण्याला पोहोचू आणि तुर्भेला 10 मिनिटांमध्ये आणि तुर्भे मार्गे वाशी 20 मिनिटांमध्ये। असा हा महत्त्वाचा प्रोजेक्ट आहे। तर या प्रोजेक्टला जे आपण आज या प्रोजेक्टची दोन्ही दिशेने आपण जी माहिती आहे ते कव्हर करणार आहोत। आणि या प्रोजेक्टला लागून जसे की मुंबईच्या धर्तीवरती बांद्रा कुर्ला कॉम्प्लेक्स उभारण्यात आला आहे, तसंच या प्रोजेक्टला लागून जे तुर्भे टनल लिंक आहे खारघर, या प्रोजेक्टला लागून जे खारघर बेलापूर कॉम्प्लेक्स जे केबीसी आहे ते इथे असणार आहे। म्हणजे या प्रोजेक्ट हा जो टनल बनल्यानंतर या प्रोजेक्टला किती डिमांड येणार आहे हे आपल्याला भविष्यामध्ये सांगता येते। तर या प्रोजेक्टची माहिती आपण आता पाहिली। आता या प्रोजेक्टचे जे आपण लाईव्ह जिथे जाणार आहोत आणि या प्रोजेक्टला आपण कव्हर करणार आहोत। तर चला आपण आता व्हिडिओला सुरुवात करू। खारघरच्या दिशेने जे टनलचं काम सुरू आहे हे समोर आपल्याला दिसत आहे। एक्झॅक्ट हा खारघर जंक्शनला कनेक्ट होणार आहे आणि हा अंडरग्राउंड जे समोर आपल्याला जे गुरुद्वारा आहे, गुरुद्वाराच्या राईट साईडला हा बोगदा समोरून जो खारघरचे जे डोंगर रांगा समोर एक्झॅक्ट आपल्याला दिसत आहे, तिथून हा पुढे कनेक्ट होणार आहे तुर्भेच्या दिशेने। जवळपास 1.5 किलोमीटरचा हा बोगदा हा खारघर हिल या डोंगर रांगामधून जाणार आहे। हे समोर गुरुद्वारा आपल्याला दिसत आहे आणि गुरुद्वाराच्या लागूनच हा जो समोर आहे जे आपल्याला डोंगर दिसत आहे, इथूनच हा पुढे निघणार आहे। एक खारघर जंक्शन आहे आणि ह्या प्रोजेक्टला या दिशेने जे बॅरिकेडेड लावण्याचं काम करण्यात आलेलं आहे समोर आपल्याला दिसत आहे। खारघर तुर्भे लिंक रोड ऋत्विक एंटरप्राइजेस या कंपनीला हे प्रोजेक्ट मिळालेला आहे। टोटल हा प्रोजेक्ट 5.5 किलोमीटरचा आहे आणि हा डोंगर रांगामधून 1.3 म्हणजे जवळपास 1.5 किलोमीटर हा या डोंगर रांगाच्या मधून जाणार आहे। जवळपास 4 लेनचा हा रोड असणार आहे, 2 लेन येण्यासाठी आणि 2 लेन जाण्यासाठी असा हा तुर्भे टनल लिंक आहे। आणि हेच या टनलच्या बाजूला जे सेंट्रल पार्क आहे खारघरमधील, ह्या प्रोजेक्टला लागूनच आहे। आणि या जो हा लिंक रोड बनणार आहे त्याच्या समोर त्याच्या एक्झॅक्ट या लेफ्ट साईडला जे सेंट्रल पार्क आहे ते या डाव्या हातावरती आहे आणि उजव्या हाती जे गोल्फ कोर्स आहे, इंटरनॅशनल गोल्फ कोर्स, हे उजव्या हातावरती आहे। हा सरळ रस्ता खारघर रेल्वे स्टेशनला जातो आणि हा सरळ रस्ता आपल्याला जो तळोजाला कनेक्ट होऊन समोर जो जुना मुंबई हायवे नॅशनल हायवे 48 हा तिथे कनेक्ट होतो। या रोडच्या अंडरमधूनच हा प्रोजेक्ट जाणार आहे। समोर आपल्याला जे JCB द्वारा जे टनलचं काम करताना आपल्याला दिसत आहे। हा जो टेकड्यामधून जाणारा रस्ता आहे हा 1.7 म्हणजे हा किलोमीटरचा जो बोगदा आहे हा टेकड्यामधूनच जाणार आहे। अंदाजे खर्च आपल्याला या प्रोजेक्टला 2099 कोटी रुपये हा
प्रोजेक्टला खर्च येणार आहे. आणि ही जी समोर आपल्याला जागा दिसत आहे, जे खारघरमध्ये जी BKC येत आहे ती हीच जागा आहे. या जागेला वॉल कंपाऊंडचं काम आता सुरू आहे. खारघर इंटरनॅशनल कॉर्पोरेट पार्क जे BKC 2 प्रकल्पाचा एक भाग आहे. नवी मुंबई एक जागतिक दर्जाचं व्यवसाय केंद्र स्थापन करण्याचं हे उद्दिष्ट आहे. ही ती जागा आपल्याला समोर दिसत आहे. अत्याधुनिक पायाभूत सुविधा आणि धोरणात्मक कनेक्टिव्हिटी इथे उपलब्ध असणार आहे. नवी मुंबईच्या क्षितिजांची पुनर्रचना करण्यासाठी हे सज्ज आहे. आणि या प्रोजेक्टला लागून जे नवी मुंबईमधील मेट्रो लाईन आहे, जे बेलापूर ते पेंधर त्यामधील जे 2 मेट्रो स्टेशन आहे, हे या जे खारघरमधील जे इंटरनॅशनल पार्क बनणार आहे त्याला लागूनच एक्झॅक्ट आहे. येथे वॉल कंपाऊंडचं काम हे मोठ्या प्रमाणावर सुरू आहे. तर असा हा महत्त्वाचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओ वॉच केल्याबद्दल धन्यवाद.